आपण पाहू शकतोय की मोठा अडथळा इथे निर्माण झालेला आहे। आपण जाऊया पुढच्या बातमीकडे। मुसळधार पावसामुळे आता दादरच्या ट्रॅकवर सुद्धा पाणी साचलेलं आहे। दादर परिसरानंतर स्टेशनवर सुद्धा पाऊस मोठा झालेला आहे। ट्रॅकवर अक्षरशः पाणी जमा झालेलं आहे आणि त्याच्यामुळे लोकल वाहतूक मंदावलेली आहे। दादर स्थानक खरं तर मध्य आणि पश्चिम या दोन्ही मार्गिकांना जोडतं आणि त्या ठिकाणी पाणी साचल्यामुळे अनेक लोकल सेवेचा मोठ्या प्रमाणात खोळंबा झाल्याचं पाहायला मिळतंय। आपण पाहू शकतोय की दादरमध्ये सुद्धा पाणी साचलं, त्याच्यामुळे पश्चिम रेल्वेकडून होणारी वाहतूक आणि त्यानंतर पनवेल पासून होणारी वाहतूक सुद्धा ती अगदी सीएसटी आणि त्यानंतर वडाळा मार्फत आपण पाहू शकतोय की चर्चगेटला जाणाऱ्या गाड्या सगळ्यांचाच खोळंबा झालेला आहे। कारण दादर हे मध्यवर्ती स्थानक आहे आणि या ठिकाणी रुळांवर पाणी आलेलं आहे। प्लॅटफॉर्मवर सुद्धा पाणी येतंय, वाहतूक मंदावलेली आहे। आपण पाहू शकतोय की हा दादर जवळचा वीरा देसाई मार्ग आहे, स्टेशन पासून अगदी जवळचा आहे। मध्य दृश्य दादर मधलीच आहे, तर हा दुसरा बाजूला जो आहे जो एलबीएस मार्ग आहे। दोन्ही ठिकाणी कशा प्रकारे कसरत प्रवासी करतायत, अगदी कामावर जाण्यासाठी बससाठी वाटेत या पावसा पाण्यामध्ये उभे आहेत आणि वाहनं बंद पडत असल्यामुळे केवळ बसचा पर्याय त्यांना उपलब्ध होतोय। पारसी कॉलनी आहे, किंग सर्कल आहे, हिंदमाता, हिंदू कॉलनी आणि वडाळा ही सगळी दादर जवळची सगळी दृश्य आहे। दादर हे खरं तर मुंबईच्या मध्यवर्ती भागातलं शहर आहे, दोन्ही बाजूला समुद्र आहे आणि मध्ये हे शहर आहे। अशा वेळी या ठिकाणी पाणी मोठ्या प्रमाणात साचलेलं आहे। वेळ भरतीची आहे, 3 ते 4 तास महत्त्वाचे आहेत। तुम्ही सुरक्षित जागी असाल। ट्रॅकवर पाणी साचल्यामुळे आता लोकल वाहतूक मंदावल्याचं पाहायला मिळतंय। आपण दृश्य पाहतोय ट्रॅकच्या रुळांच्याही वर पाणी गेलेलं आहे आणि त्याच्यामुळे लोकल चालकांना, लोको पायलट्सना, आता मोटरमनला सुद्धा लोकल पुढे घेताना काळजी घ्यावी लागते। त्याच्यामुळे लोकल वाहतूक विस्कळीत झालेली आहे आणि लोकल मंदावलेली आहे। अनेकांना आपल्या एफसी स्थानकापर्यंत जायला वेळ लागतोय। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।